उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण आता बघू शकतो की उजनी धरणातून जवळपास 60,000 क्युसेक तर वीर धरणातून 71,000 क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे पंढरपूरमध्ये याच भीमा नदीला चंद्रभागा नदी म्हणून देखील ओळखलं जातं। याच चंद्रभागा नदीवर असलेला जुना इतिहासकालीन दगडी पूल देखील पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर चंद्रभागेच्या पात्रात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मोठी मंदिरं देखील खरं तर या संपूर्ण मंदिराला पाण्यानं वेढा घातलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच ही जी चंद्रभागा नदी आहे आता दुथडी भरून वाहत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर जे काही चंद्रभागा नदीच्या पात्रावर असलेले कोल्हापूर पद्धतीचे जे काही बंधारे आहेत ते देखील आता पाण्याखाली जात असल्यामुळं त्याच्यावरती वाहतूक देखील प्रशासन खरं तर बंद ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज खरं तर श्रावणी सोमवार असल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाकरता अनेक भाविक हे खरं तर विठ्ठल मंदिरामध्ये दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। येणारा प्रत्येक भाविका चंद्रभागेच्या पात्रात स्नान करत असतो, मात्र प्रशासनानं खरं तर चंद्रभागेच्या पात्रात कोणीही स्नानाकरता जाऊ नये अशा पद्धतीचे बोर्ड देखील इथे लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, जेणेकरून भाविकांना देखील ह्या पाण्यामुळे त्यांचा जीव देखील धोक्यात जाऊ शकतो। त्यामुळे प्रशासनानं चोख असा बंदोबस्त देखील ठेवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आज पंढरपूरची चंद्रभागा नदी आहे दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रशासनानं देखील सतर्कतेचा इशारा नदीकाठच्या गावांना दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। चंद्रभागेच्या पात्रातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।